विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे। त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता। आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। 11 फेब्रुवारी 1977 ला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले। आणि नानाभाऊ तुमचेही विशेष आभार आहेत। तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले। अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती। विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेत 2.5 वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकाव्यावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। खरं म्हणजे गेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं, सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते। मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे, ही खरोखर आपल्या करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला। या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला। आज त्याच मांदियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळतंय, ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे। 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षात एक मोठी कसरत करावी लागली। एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागली। आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी लागला। पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र
हा 100% सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि नाही, त्यांना जसा वारसा आई वडिलांकडून मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडून नक्कीच मिळाला असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये। पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगले अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं। खरं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर 4च लोकांना मिळाला आहे, ज्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत, सयाजी सिलम आहेत, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत। अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते। सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले। पण बाळासाहेब भारदे ज्यांनी, मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षाने कसं काम करावं, एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचा वास्तुपाठ हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला। आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे। आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात, हा देखील आपला बहुमान आहे। हे मला असं वाटतं महत्त्वाचं आहे। माननीय अध्यक्षांचं गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे। सभागृहाचं कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा पेच प्रसंग येतात। सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो, नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्त्वाचं असतं। अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं, अध्यक्षांना अडकवायचं नसतं। पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं। विद्वत